वार्तांकन रोखठोक बातमी। सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पंढरपूर पोलिसांनी वाहतूक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थेचं कारण देत त्यांना नोटीस बजावली होती। तसेच प्रशासनाने आंदोलनासाठी पर्यायी जागा सुचवली होती। मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निवडलेले आंदोलन स्थळ बदलणार नाही अशी भूमिका घेत रोहित पवार आंदोलनावर ठाम राहिले। त्यामुळे आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कर्जमाफीतील जाचक-अटी रद्द करून विना अट सरसकट कर्जमाफीची मागणी करत त्यांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। महायुती सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक-अटी व शर्ती तात्काळ रद्द करून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला विना अट सरसकट कर्जमाफी द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आमदार रोहित पवार पंढरपूरच्या शिवतीर्थावर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसत आहेत। शेतकऱ्यांच्या हक्काच्या इतर मागण्या पदरात पाडून घेतल्याशिवाय पंढरपुरातून मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत रोहित पवारांनी सरकार विरोधात आरपारची लढाई सुरू केली आहे। रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलनापेक्षा स्टंटबाजी त्याग आंदोलन करावे अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असताना त्यांचं स्वागत करण्याऐवजी रोहित पवार प्रसिद्धी मिळवण्यासाठी आंदोलनाचा देखावा करत आहेत असंही बन म्हणाले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।